आपण दृश्य पाहतो ही शोभायात्रा आहे। रामनवमी निमित्त शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। आरएसएसची ही शोभायात्रा आहे। आपण बघतोय या शोभायात्रेला अनेक भाविकांनी गर्दी केलेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही शोभायात्रा आहे। मोहनजी भागवत से भी निवेदन करेंगे, कृपया लंबे पधारे पुष्पांजलि अर्पित करें। मोहन भागवत आहेत, नितीन गडकरी आहेत, आरएसएसचे अनेक पदाधिकारी या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। सरसंघचालक मोहन भागवत देखील आहेत। ते आपण बघतोय की दृश्यामध्ये दिसतंय की ते नमस्कार करतायत पूजा करून। यावेळी भाजपचे देखील अनेक नेते उपस्थित आहेत। भाजपचे नेते आशिष देशमुख आहेत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक नेते उपस्थित आहेत। संघाची ही रामनवमीची शोभायात्रा आहे। या शोभायात्रेमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी सहभाग घेतलेला आहे। सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित आहेत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत, आशिष देशमुख आहेत, भाजपचे अनेक नेते मंडळी या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। रामनवमी निमित्त संघाची ही शोभायात्रा आहे। नागपुरात पोद्दारेश्वर मंदिरामध्ये या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेले आहे। सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते आशिष देशमुख हे सगळेजण या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत।